नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर जेणेकरून सरळ सेवेची जी विद्यार्थी तयारी करत असतील त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओकडे जाऊया आणि एक एक प्रश्न पाहूया। प्रश्न असा होता, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड कधी करण्यात आली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 11 डिसेंबर रोजी। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्राची एकात्मता हे शब्द कोणत्या दिवशी टाकण्यात आले? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 18 डिसेंबर 1976 रोजी टाकण्यात आले। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कुणी म्हटले? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी यांनी म्हटले। त्यानंतरचा प्रश्न आहे, सतलज नदीवरील प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भाकरा नांगल हा प्रकल्प आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न होता, भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली? तर याचे उत्तर आहे 1872 रोजी। पुढचा प्रश्न होता मित्रांनो, स्वातंत्र्य भारतानंतर कोणत्या वर्षी जनगणना करण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1951 मध्ये। हे दोघं प्रश्न होते मित्रांनो। त्यानंतर आहे, संपूर्ण जगात कोणत्या देशाची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी हंटर आयोगाकडे साक्ष दिली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले यांनी दिली। पुढचा प्रश्न होता मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18 जुलै 1947 रोजी पारित झाला। पुढचा प्रश्न होता, महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक कोण आहेत? तर याचे उत्तर कोण होते? तर याचे उत्तर सगळ्यांना माहिती आहे, वासुदेव बळवंत फडके। पुढचा प्रश्न होता मित्रांनो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव। त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, खालीलपैकी कोणते शहर मध्ययुगीन शहर नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई। मुंबई हे शहर नाही। त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात आहे। त्यानंतर पुढे पहा, मराठवाड्यात उगम पावून ही नदी पूर्वेकडे वाहत जाते। तर याचे उत्तर आहे पैनगंगा ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न होता मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितांचा मुक्तिदाता असा उल्लेख कोणी केला? तर हे पण आपल्याला माहितच असेल। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सयाजीराव गायकवाड यांनी। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहेत? तर याचे उत्तर आहे, भूगोलवरील प्रश्न आहे, तर उत्तर आहे याचे पर्याय क्रमांक 2 75% व्यापले आहे। पुढचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी भूगोलवरच आहे, खालीलपैकी कोणता जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशवंत सागर। पुढचा प्रश्न होता मित्रांनो, चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसत नाही? हा सुद्धा भूगोलवरील प्रश्न आहे। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 41% भाग हा दिसत नाही। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? तर याचे उत्तर पण आपल्या सगळ्यांना माहित असेल, अतिशय सोपा प्रश्न होता। तर पर्याय क्रमांक 2 50 मिनिटे। पुढचा प्रश्न होता, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2.4% इतके आहे। पुढचा प्रश्न सुद्धा भूगोलवरती होता, कर्क रेषा भारतातील किती राज्यांमधून जाते? अतिशय सोपा प्रश्न आहे, हा सुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे। तर 8 राज्यांमधून हा जात असतो। याच्यावर आपण एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे मित्रांनो, कोणते कोणते राज्य ट्रिक्स वापरलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वसंतराव नाईक। पुढचा प्रश्न होता मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात कमी वयात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारी व्यक्ती कोण? तर याचे उत्तर आपल्याला पण माहित असेल, तर पर्याय क्रमांक 4 शरद पवार। पुढचा प्रश्न होता मित्रांनो, गांधी सागर हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश या राज्यात आहे। पुढचा प्रश्न होता मित्रांनो, यावल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे सगळ्यांना माहिती आपल्या जळगाव जिल्ह्यात आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न होता मित्रांनो, देशात कोणत्या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारली गेली होती? तर 1962 या वर्षी पुकारली गेली होती ऑप्शन क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या वाढदिवसानिमित्त नवीन संसदेवर ध्वजारोहण करण्यात आले आहे?
किंवा होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विजय घाट. तर विजय घाट लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले वाहतूक खेडे म्हणून कोणते शहर विकसित झाले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाराणसी. वाराणसी लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? तर याचे पण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 रोजी त्या ठिकाणी सुरुवात केली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला जलसंपदा विभागाचे प्रश्न आलेले होते. 3 जानेवारीला हा पेपर झाला होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस नक्की करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.